आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवी आई आदिशक्तीचा, देवी आई आदिशक्तीचा, देवी आई आदिशक्तीचा. बघितलं ताईसाहेब, मी म्हटलं तसंच झालं. जिच्या गाठी 7 जन्मांची पुण्य आहे त्याच्यावरच देवी आई प्रसन्न. या गावातल्या बायका वर्षानुवर्ष या संधीची वाट पाहतात, पण ती काय कुणाला मिळत नाही. अहो, तुमचं नशीब थोर की तुम्ही पहिल्यांदाच या मंदिरात आलात आणि तुम्हाला हा मान मिळाला. बोला देवी आई आदिशक्तीचा. आई आदिशक्तीचा. उदो उदो. देवी आई आदिशक्तीचा. उदो उदो. प्रल्हाद दादा, राधाताई, काय झालं साहेब? अहो गाडी कुठे आहे आपली? आणि शक्ती आणि मैत्री मॅडम कुठे आहेत? अहो तुम्हाला माहिती नाही? अहो माहित नाही म्हणूनच विचारतोय ना. आपल्या गावच्या देवीचा मोठा उत्सव आहे ना, त्यामुळे मॅडम आणि शक्ती बेबी तिकडेच गेलेत. येतच असतील आता. अच्छा ठीक आहे, जातो. मजा आली नाही? बाबा, आज आईमध्ये काय बदल दिसतोय? काय करून घेतलंय? साक्षात देवी आईने मळवट भरलाय. सिरियसली? नाही म्हणजे साक्षात देवी स्वतः आल्या होत्या का कोणी असिस्टंट पाठवला होता? तुमचा या गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे तुम्हाला आता हसू येणं स्वाभाविक आहे, पण तिथे नेमकं काय घडलं होतं हे जर ऐकून घेतलं तर समजून घ्यायला सोपं जाईल. बोला, काय घडलं होतं? अहो म्हणजे आपल्या ह्या गावातल्या मंदिराची जुनी परंपरा आहे. मंदिरातल्या पुजारीच्या अंगात ना देवीचं वारं येतं आणि मग ते वारं नशीबवान महिलेच्या कपाळाला असं मळवट भरतं आणि मग दुसऱ्या दिवशी देवीचे कपडे त्या बाईला घातले जातात आणि तिची पूजा केली जाते. आय एम द लकीएस्ट वन. मला ती संधी मिळाली. मला खरंच विश्वासच बसत नव्हता. म्हणजे दरवर्षी गावातल्या सगळ्या बायका त्या संधीची वाट बघतात. मला ती संधी पहिल्यांदाच जाऊन मिळाली. हे सगळं ऐकताना त्या हिंदी सिनेमातल्या एखाद्या स्टोरी सारखं वाटतंय. म्हणजे नाही का, एक हिरो अचानक एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो वगैरे. ती फिल्म तरी एंटरटेनिंग होती, पण एका दिवसाची देवी म्हणजे जरा अवघडच आहे. तुम्हाला याआधी सांगितलं आणि आताही सांगते,
आमच्या दैवी शक्तीवर, आमच्या प्रथा परंपरेवर तुमचा विश्वास नसेल तर मी समजू शकते, हरकत नाही. आम्हाला त्याचं काही वावगंही नाहीये. पण आमच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणणं बंद करा. आणि हे काय, तुमचा देवावर विश्वास नाहीये ना? मग हे रक्षा कवच कसं काय गळ्यात घातलं? काल तर नकार दिला होता, आज कुठून झाली उपरती? ओ माय गॉड, हे मी आपलं शक्ती म्हणाली म्हणून. ओ माय गॉड म्हणालात तुम्ही? हो. ओ माय गॉडला मराठीत काय म्हणतात माहितीये ना? अरे माझ्या देवा. माहितीये मला ते. हो, पण सहज का होईना बोलता बोलता तुमच्या तोंडी देवाचं नाव आलं. आ म्हणजे स्वतःची बाजू मांडताना देवाचा आधार हवा, पण आयुष्याचा भाग म्हणून जगताना देव नको, असं कसं चालेल? तू म्हणतेस तसं काहीच नाही. फायनली जीव धोक्यात आहे म्हणून घाबरलात ना, आणि रक्षा कवच घातलं. मी का घाबरेन? पण ज्या गोष्टींवर माझा विश्वासच नाहीये, भूत खेत देव, त्या गोष्टींना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि हे रक्षा कवच आता तुमच्या समोर काढून फेकायला तयार. नाही. तुम्हाला तुम्ही नास्तिक असण्याचा गर्व आहे ना? मग एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून निघण्यापूर्वी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासमोर हात जोडणार. शक्यच नाही. यशवर्धन निखारगे नाव आहे माझं. आजपर्यंत मी कधीही कोणासमोरही झुकलेलो नाही, आणि जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये त्याच्यासमोर तर नाहीच नाही. हो, काय म्हणजे काय? मला अर्थ माहित नाही खरंच. डोळे काढून गोट्या खेळणार.